आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्विंग ट्रेडिंगच्या स्टॉक्सवर चर्चा करणार आहोत. जानेवारी 2026 ते फेब्रुवारी 2026 या 2 महिन्यांसाठी आपण स्विंग ट्रेडिंगचे स्टॉक्स बघणार आहोत. तर हा व्हिडिओ फक्त एज्युकेशन पर्पजसाठी असेल. मी तुम्हाला कुठलीही टिप्स देणार नाही, मी तुमच्याकडनं कुठलेही पैसे घेत नाही. आपल्यासाठी लर्निंग इज अवर फर्स्ट प्रायोरिटी असणार आहे. तर स्विंग ट्रेडिंगच्या स्टॉक्सवर आपण डिस्कस करूयात. नमस्कार मित्रांनो, मी कुणाल वावसार तुमच्यासाठी घेऊन आलो आहे सहज सोप्या मराठी भाषेमध्ये शेअर मार्केट या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला सहज सोप्या मराठी भाषेमध्ये शेअर मार्केटबद्दल माहिती देणार आहे. तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकेल. तर आपण ह्या 2 महिन्यासाठी स्विंग ट्रेडिंग स्टॉक्सबद्दल डिस्कस करूयात. तर आपल्याजवळ 6 स्टॉक्सची लिस्ट आहे. या 6 स्टॉक्समध्ये आपण स्विंग ट्रेडिंग करणार आहोत. आपल्याजवळ IRFC, RVNL, NMDC, IRDA, IRCTC आणि ONGC हे 6 स्टॉक्स आहे. वन बाय वन आपण ट्रेडिंग व्यू या प्लॅटफॉर्मवर स्विंग ट्रेडिंगचे स्टॉक्स डिस्कस करूयात. पहिला आपण डिस्कस करूयात IRFC. तर मित्रांनो, इथे मी IRFC इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन या कंपनीचा इथे चार्ट ओपन केलेला आहे. हा चार्ट मी इथे 1 महिन्याच्या टाइम फ्रेमला बघत आहे. 1 महिन्याच्या टाइम फ्रेमला तुम्ही इथे बघू शकतात. इकडे एक सपोर्ट आहे. इथे सपोर्टला IRFCचा शेअर इथे सस्टेन करतोय आणि तुम्ही इथे बघू शकतात की इथे एक रेजिस्टन्स आहे. हा रेजिस्टन्स लवकरच इथे ब्रेक करू शकेल आणि इथे तुम्ही एक बघू शकतात की इथे एक ट्रेड लाईन इथे ब्रेक झालेली आहे. 1 महिन्याच्या कॅन्डलमध्ये तुम्ही इथे बघू शकतात की इथे 1 महिन्याच्या कॅन्डलने IRFCची एक ट्रेड लाईन इथे ब्रेक केलेली आहे आणि लवकरच याच्यामध्ये एक मुवमेंट येऊ शकते, कारण की मंथली टाइम फ्रेममध्ये IRFC बुलिश आहे आणि इथे डब्ल्यू पॅटर्न सुद्धा इथे तयार होताना आपल्याला दिसतोय. जसं डब्ल्यूचं इथे ब्रेकआउट होईल, डब्ल्यू पॅटर्नचं इथे ब्रेकआउट होईल, इकडनं IRFC मध्ये लवकर मुवमेंट येईल. लॉंग टर्ममध्ये IRFCचं टार्गेट जर विचारणार तर 230 रुपयाचं लॉंग टर्ममध्ये टार्गेट राहणार आहे, म्हणजे पूर्ण वर्षभरामध्ये. पण आपण 1 ते 2 महिन्याचा विचार करतोय तर महिन्याच्या टाइम फ्रेममध्ये इथे कॅन्डल ब्रेक झालेली आहे. आपण इथे एक आठवड्याच्या टाइम फ्रेममध्ये बघूयात. आठवड्याच्या टाइम फ्रेममध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला दिसतंय की इथे सुद्धा एक ट्रेड लाईन ब्रेक झालेली आहे आणि इथे सपोर्टला एक्झॅक्टली 110 जायचा जो सपोर्ट आहे, 110च्या सपोर्टवर IRFC शेअर तुम्हाला इकडे दिसेल आणि इथे एक ट्रेड लाईन ब्रेक झालेली आहे आणि इथे विकली सुद्धा एक ट्रेड लाईन ब्रेक झालेली आहे. लवकरच शेअर डब्ल्यू पॅटर्न फॉर्म करतोय. इथे तुम्हाला दिसेल की विकलीमध्ये सुद्धा एक डब्ल्यू पॅटर्न फॉर्म होतोय. म्हणजे हा स्टॉक्स मंथली पण बुलिश आहे, विकली पण बुलिश आहे आणि डेली टाइम फ्रेममध्ये सुद्धा हा स्टॉक्स इथे बुलिश आहे. ओके, तर लवकरच या शेअरमध्ये तुम्हाला अपसाईडला मोठी मुवमेंट झालेली दिसेल. आपण जर IRFC मध्ये सपोर्ट आणि रेजिस्टन्स ड्रॉ केलं तर तुम्ही इथे बघू शकतात आपला इथे 110चा एक सपोर्ट असणार आहे, जो की आपला खूप स्ट्रॉंगली सपोर्ट असेल. त्यानंतर इकडे हा 134चा आपला रेजिस्टन्स असेल. त्यानंतर इकडे आपण बघू शकतो एक 147च्या आसपास आपला एक सपोर्ट असेल. त्यानंतर इकडे एक 160च्या आसपास आपला एक टार्गेट असेल. त्यानंतर इकडे 174ला एक टार्गेट असेल आणि सगळ्यात वरचं जे आपलं टार्गेट असेल ते 198 आणि 230चं असणार आहे. हे आपले टार्गेट असणार आहे, कारण की ह्या लेवल्सपर्यंत IRFC शेअर जाण्याची शक्यता आहे असं चार्ट आपल्याला सांगतोय. इथे तुम्ही बघू शकतात एक ट्रेड लाईन इथे फॉर्म झालेली आहे, ट्रेड लाईन सुद्धा इथे ब्रेक झालेली आहे. म्हणजे मला थोडक्यात तुम्हाला हे सांगायचं आहे की जर आपण IRFCचा शेअर घेतला ॲज पर चार्ट, आपण जर IRFCचा शेअर घेतला तर आपला इकडे आपला स्टॉप लॉस असेल 110च्या खालचा आपला स्टॉप लॉस असेल आणि आपले टार्गेट तुम्ही इथे बघू शकतात, हे आपले टार्गेट असणार आहे. म्हणजे थोडक्यात शेअर्स असा डब्ल्यू फॉर्मेशन तयार करतोय आणि झिगझॅग पद्धतीने तो असा इथे वर जाण्याची शक्यता आहे. म्हणजे वर्षभरामध्ये शेअर बुलिश आहे, पण शॉर्ट टर्ममध्ये आपण जर 2 महिन्याचा विचार केला तर लवकरच शेअर 166, 177, 198 जाण्याची शक्यता आपल्याला इकडे दिसून येत आहे. तर आपल्याला इथे एंट्री करायची करंट प्राईसला. हे जेव्हा ब्रेक होईल तेव्हा आपल्याला इथे करंट प्राईसला एंट्री करायची आहे आणि हा आपला SL किंवा आपला हा सपोर्ट असणार आहे. यानंतर आपण RVNL हा स्टॉक्स बघणार आहोत. RVNL स्टॉक्सचा मी 1 महिन्याचा टाइम फ्रेम ओपन केलेला आहे. तुम्ही इथे बघू शकतात की 1 महिन्याच्या टाइम फ्रेमला इथे एक ट्रेड लाईन आहे, रेजिस्टन्सची ट्रेड लाईन आहे, इथे ब्रेक झालेली आहे आणि हा इथे सपोर्ट आहे. म्हणजे सपोर्ट जवळ हा स्टॉक्स आहे आणि सपोर्टवरून हा स्टॉक्स आता रेजिस्टन्सची ट्रेड लाईन ब्रेक करून वर जाण्याची तयारी करतो. 1 महिन्याच्या टाइम फ्रेममध्ये हा स्टॉक्स इथे बुलिश आहे. मी इथे सपोर्ट ड्रॉ करतो आणि रेजिस्टन्सची ट्रेड लाईन ड्रॉ करतो. तुम्ही इथे बघू शकतात मी सपोर्ट इथे ड्रॉ केला आणि एक रेजिस्टन्ससाठी ट्रेड लाईन मी इथे
ड्रॉ करतो. तुम्ही इथे बघू शकतात की रेजिस्टन्सची ट्रेडलाईन इथे ब्रेक झालेली आहे. तर मंथलीमध्ये इथे ट्रेडलाईन ब्रेक झालेली आहे. आता मी इथे वीकली चार्ट ओपन करतो. वीकलीमध्ये सुद्धा तुम्ही इथे बघू शकतात की ती ट्रेडलाईन ब्रेक झालेली आहे आणि मंथली आणि वीकली या दोघी टाईम फ्रेममध्ये, एक महिन्याच्या टाईम फ्रेममध्ये आणि एक आठवड्याच्या टाईम फ्रेममध्ये, दोघी टाईम फ्रेममध्ये शेअर आता ट्रेडलाईन ब्रेक करून वरच्या साईडला जाण्याची शक्यता आहे. ओके, तर आपण जर इथे टार्गेट आणि स्टॉप लॉस म्हणजे थोडक्यात रेजिस्टन्स आणि सपोर्ट जर इथे ड्रॉ केला तर तुम्ही इथे बघू शकतात की आपला हा वरचा याचा रेजिस्टन्स असणार आहे. त्यानंतर इकडे आपला हा त्याचा रेजिस्टन्स असेल 505चा. त्यानंतर इकडे आपला 584चा रेजिस्टन्स असेल आणि सगळ्यात शेवटचा जो आपला रेजिस्टन्स असणार आहे तो 645चा असेल. आणि इथे नियर टर्ममध्ये आपला जर रेजिस्टन्स असेल तो हा करंट प्राईस जी आहे याचीवाली की तर इथे त्याची करंट प्राईस 390च्या आसपास आपला रेजिस्टन्स असेल. म्हणजे थोडक्यात हा स्टॉक्स आता बुलिश ट्रेंडमध्ये आलेला आहे. जवळपास 2 वर्षांनंतर हा स्टॉक्स आता बुलिश ट्रेंडमध्ये आलेला आहे. लवकरच या स्टॉक्समध्ये तुम्हाला अपसाईडला मुवमेंट दिसेल आणि झिगझॅग पद्धतीने शेअर हा असा टार्गेट आणि स्टॉप लॉस म्हणजे थोडक्यात सपोर्ट आणि रेजिस्टन्स घेत घेत हा तुम्हाला वरती जाताना दिसेल. तर मंथली आणि विकलीमध्ये हा बुलिश आहे. डेलीमध्ये सुद्धा हा स्टॉक्स आपल्याला बुलिश दिसतोय. 1 हवरमध्ये हा थोडासा खालती येणार आणि मग परत इकडे वर जाताना आपल्याला दिसेल. तर आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला या स्टॉक्समध्ये स्विंग ट्रेडिंगला एंट्री करायची आहे. आपला जो स्टॉप लॉस असेल तो या सपोर्टच्या खाली असेल. आपला जो सपोर्ट आहे 296 रुपयाचा, आपला जो सपोर्ट आहे 296 रुपयाचा हा आपला स्टॉप लॉस असेल आणि आपले टार्गेट तुम्ही इथे बघू शकतात, हे आपले वरचे टार्गेट असणार आहे. तर RVNL हा स्टॉक फंडामेंटलनुसार खूप स्ट्रॉंग आहे. टेक्निकली सुद्धा इथे आपल्याला स्ट्रॉंग होताना दिसतोय. तर लवकरच या स्टॉक्समध्ये तुम्हाला अप साईडला मुवमेंट पाहायला भेटेल. तर मित्रांनो, पुढचा स्टॉक्स आहे NMDC. तर मी NMDC या शेअरचा 1 महिन्याचा चार्ट ओपन केलेला आहे. तुम्ही इथे बघू शकतात एका महिन्याचा टाईम फ्रेममध्ये हा शेअर कप अँड हँडल पॅटर्न बनवतोय. हे कप आहे आणि एक कपचं हँडल आहे. हँडल बनायला थोडासा वेळ आहे. 75% इथे हँडल बनलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकतात की हा कप आहे आणि कपचं हँडल इथे बनण्याचे चान्सेस आहे. तर 2010 सालापासून आता 2025 म्हणजे जवळपास 15 वर्षानंतर हा स्टॉक्स ब्रेकआउट करण्याच्या जवळ आलेला आहे. म्हणजे मल्टी इयर ब्रेकआउट होण्याची याच्यात शक्यता आहे. तुम्ही इथे बघू शकतात की करंट जे 82ची लेवल आहे ही जर ब्रेक झाली तर या स्टॉक्समध्ये एक अप साईडला मोठी मुवमेंट येण्याची शक्यता आहे. तर मी इथे थोडक्यात सपोर्ट आणि रेजिस्टन्स ड्रॉ करतो म्हणजे आपल्याला स्विंग ट्रेडिंगसाठी हा स्टॉक्स घेता येईल. मी सगळ्यात आधी ते एक रेजिस्टन्स ड्रॉ करतो. एक 92 रुपयाचा आपला रेजिस्टन्स आहे. त्यानंतर 100 जवळचा रेजिस्टन्स आहे. खाली सपोर्ट बघितला तर एक आपल्याला 60 रुपयाचा सपोर्ट आहे. त्यानंतर आपल्याला इथे बघू शकतो आपण की एक 73 रुपयाला पण एक आपल्या इकडे सपोर्ट निघतोय. त्यानंतर आपण इथे वरती बघितलं तर 111ला आणि सगळ्यात वर जर आपण इथे बघितलं की 121 आणि इकडे वर 131. ओके, तर तुम्ही इथे बघू शकतात की इथे मी सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ केलेला आहे. तर एका महिन्याचा टाईम फ्रेमला हा कप अँड हँडल पॅटर्न बनवतोय. हा कप इथे तयार झालेला आहे आणि इथे हँडल 75च्या आसपास तयार झालेला आहे. इथे हँडल तयार होईल, शेअर 92ला जाईल, मग शेअर थोडासा खालती येईल, त्यानंतर शेअर 100 रुपयाला जाईल, नंतर शेअर खालती येईल, मग परत शेअर 111 रुपयाला जाईल. तर हे मल्टी इयर ब्रेकआउट आहे, 15 वर्षाचं ब्रेकआउट आहे. तर 2 वर्षामध्ये स्टॉक्स तर बुलिश आहे. पण आपण एक 2 महिन्याचा विचार करतोय तर विकली बघायला गेलो तर विकली हा स्टॉक्स इथे ब्रेकआउट करण्याचा जवळपास आहे. आपण इथे बघू शकतो की 82च्या आसपास ही त्याची ब्रेकआउट लेवल आहे. 82च्या वर गेल्यानंतर हा शेअर ब्रेकआउट करणार आणि या ट्रेड लाईनला फॉलो करत करत शेअर वर चाललाय. तर विकलीमध्ये पण हा स्टॉक्स बुलिश आहे. मंथली तर बुलिश आहेच, पण विकली पण बुलिश आहे. डेलीमध्ये बघितलं तर डेलीमध्ये सुद्धा हा स्टॉक्स इथे तुम्हाला बुलिश होताना दिसतोय. तर आपण जर याच्यात एंट्री केली, ओके, तर ही जी करंट लेवल आहे 82ची ही त्याची रेजिस्टन्सी लेवल आहे. जसा तो 82च्या वर गेला तर आपण इथे एंट्री करणार. हा 73चा आपल्या इथे स्टॉप लॉस असेल कारण की त्याची सपोर्टची लेवल आहे. हा ही करंट लेवल आपली एंट्रीची लेवल असेल आणि 92 आणि 100 हे आपले त्याचे टार्गेट असणार आहे. टार्गेट 1 टार्गेट 2 असणार आहे. आणि कोणाला जर हा मंथली टाईम फ्रेमनुसार जर फॉलो करायचा आहे तर हा शेअर 1 ते 2 वर्ष इथनं पुढे बुलिश राहण्याची शक्यता आहे. ओके, पण आपण 2 महिन्याचा विचार करतोय तर 2 महिन्यासाठी आपल्याला सपोर्ट टार्गेट 1 आणि टार्गेट 2 इथे तुमच्या समोर दिसतंय. तर मित्रांनो, हे एज्युकेशन पर्पजसाठी असणार आहे. माझं कुठलंही तुम्हाला टिप्स आणि रिकमेंडेशन नसेल. एक चार्टच्या माध्यमातून मी तुम्हाला सहज सोप्या मराठी भाषेमध्ये
याची माहिती देण्याचा मी प्रयत्न करतोय. मित्रांनो, पुढचा स्टॉक्स असणार आहे IREDA, इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी. तर या स्टॉक्सबद्दल आपण माहिती घेऊयात. आपण सगळ्यात आधी या स्टॉक्सला 1 महिन्याच्या टाईम फ्रेमनुसार याच्यात सपोर्ट आणि रेजिस्टन्स मार्क करूयात. तर तुम्ही इथे बघू शकतात, मी ते सपोर्ट मार्क करतोय. जवळपास 133 रुपयाचा आपला सपोर्ट असणार आहे. आणि इथे आपण जर याची रेजिस्टन्सची ट्रेडलाईन ड्रॉ केली तर ही त्याची रेजिस्टन्सची ट्रेडलाईन असणार आहे. म्हणजे थोडक्यात रेजिस्टन्सच्या ट्रेडलाईन जवळ एक हॅमर कॅन्डल इकडे आपल्याला बनताना दिसतंय. इथे तुम्ही बघू शकता सपोर्टला आणि रेजिस्टन्स जवळ इथे एक हॅमर कॅन्डल आपल्याला बनताना दिसते 1 महिन्याच्या टाइम फ्रेमला. लवकरच IREDA स्टॉक्समध्ये ब्रेकआउट येऊ शकतं. मंथली टाइम फ्रेममध्ये हा बुलिश होऊ शकतो. अजून मंथली टाइम फ्रेममध्ये ब्रेकआउट झालेलं नाहीये. पण वीकली जर आपण इथे बघितलं तर वीकली जवळपास इथे ब्रेकआउट होण्याची शक्यता आहे. इथे तुम्ही बघू शकतात एक आठवड्याच्या टाइम फ्रेममध्ये या स्टॉक्समध्ये इथे एक ब्रेकआउट होण्याचे चान्सेस आहे. म्हणजे इथे ब्रेकआउट होऊ शकतं इथे आपल्याला दिसतंय. त्यानंतर आपण जर याला 1 दिवसाच्या टाइम फ्रेमला बघितलं तर इथे आपण बघू शकतो की जवळपास इथे ऑलमोस्ट इथे ब्रेकआउट होण्याची शक्यता आहे. म्हणजे ब्रेकआउट इथे झालेलं आहे आणि ते एक डब्ल्यू पॅटर्न सुद्धा आपल्याला बनताना दिसतोय. म्हणजे येणाऱ्या काही दिवसामध्ये इथे अप साईडला मोठी मुवमेंट येण्याची शक्यता आहे. तर आपण इथे रेजिस्टन्स लेवल ड्रॉ करूयात, जेणेकरून आपल्याला एक टार्गेट आणि स्टॉप लॉसला सोपं पडेल. ओके, तर मी ते रेजिस्टन्स आणि स्टॉप लॉस टार्गेट इथे ड्रॉ करतो. तर तुम्ही इथे बघू शकतात 140 ही करंट लेवल त्याची रेजिस्टन्सची लेवल आहे. त्यानंतर इकडे 152 त्याचा रेजिस्टन्स आहे वरचा. त्यानंतर इथे 161चा त्याचा रेजिस्टन्स आहे. त्यानंतर सगळ्यात वर गेल्यानंतर 180च्या इथे त्याचा रेजिस्टन्स आपल्याला दिसतोय. त्यानंतर या स्टॉक्समध्ये तुम्ही वर गेला तर 197चा रेजिस्टन्स तुम्हाला दिसेल. त्यानंतर अप साईडला 214चा रेजिस्टन्स आहे. सगळ्यात वर 234चा रेजिस्टन्स आहे. म्हणजे हा स्टॉक्स आता ट्रेंड चेंज करण्याच्या मागे आहे. जर हा स्टॉक्स इथे 141च्या वर चालला गेला तर आपला हा स्टॉप लॉस 133चा असेल. म्हणजे थोडक्यात ही जी सपोर्टची लेवल आहे आपली तो आपला स्टॉप लॉस असेल. आणि 152, 161, 181, 97, 214, 234 हे जे आपले टार्गेट आहे हे रेजिस्टन्स आपले टार्गेट असणार आहे. शेअर झिगझॅग पद्धतीने या प्रत्येक रेजिस्टन्सला सपोर्ट रेजिस्टन्स करत करत टार्गेट हिट करेल. ओके, तर येणाऱ्या वर्षभरामध्ये हा स्टॉक्स आपला बुलिश असेल. पण आपण जर 2 महिन्याचा विचार केला तर 2 महिन्यामध्ये जवळपास हा शेअर जवळपास 180, 161 आणि 197चं टार्गेट अचीव करताना आपल्याला दिसेल. आपला पुढचा स्टॉक्स असेल IRCTC, इंडियन रेल्वे कॅटरिंग टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड. तर मी 1 महिन्याचा टाइम फ्रेमला IRCTCचा चार्ट ओपन केलेला आहे. तुम्ही इथे बघू शकतात सपोर्टच्या लेवलला आपल्याला इथे एक हॅमर कॅन्डल बनताना दिसते आणि एक रेजिस्टन्सची ट्रेडलाईन इथे ब्रेक होताना आपल्याला दिसते. मी हे तुम्हाला इथे ड्रॉ करून दाखवतो म्हणजे तुम्हाला एक क्लॅरिटी भेटेल. तुम्ही इथे बघू शकतात सपोर्टला म्हणजे 660च्या आसपास जवळपास एक इथे तुम्हाला सपोर्ट दिसतोय आणि सपोर्टला एक्झॅक्टली इथे एक हॅमर कॅन्डल तुम्हाला बनताना दिसतंय. मी जर इथे रेजिस्टन्सची ट्रेडलाईन ड्रॉ केली तर तुम्ही इथे बघू शकतात मी इथे रेजिस्टन्सची ट्रेडलाईन इथे ड्रॉ करतोय. तर ही ट्रेडलाईन पण इथे आपल्याला ब्रेक होताना दिसते. आणि थोडक्यात इथे आपण जर बारीकली ऑब्झर्व केलं तर एक डब्ल्यू पॅटर्नचे फॉर्मेशन इकडे आपल्याला होताना दिसू शकतं. जर हा शेअर 800 रुपयाच्या वर गेला तर इथे डब्ल्यू पॅटर्न तयार होईल मंथली टाइम फ्रेमला आणि शेअर बुलिश होऊन लवकरच येणाऱ्या 2 वर्षामध्ये शेअर 1100 रुपयापर्यंत जाईल. ओके, तर इथे डब्ल्यू पॅटर्न सुद्धा बनवू शकतं. पण डब्ल्यू पॅटर्न बनण्यासाठी 800 रुपयाच्या वर शेअरला क्लोजिंग करावं लागेल. तर मंथलीमध्ये टाइम फ्रेम जर बघितला तर ब्रेकआउट होण्याची शक्यता आहे. आपण जर विकलीमध्ये गेलो तर विकलीमध्ये ऑलमोस्ट शेअरचा ट्रेडलाईनने ब्रेकआउट दिलेला आहे. तर इथे तुम्ही बघू शकतात की लवकरच अप साईडला मुवमेंट येईल. तर मी इथे एक रेजिस्टन्स ड्रॉ करतो जेणेकरून आपल्याला एक टार्गेट भेटेल. तर मी इथे एक रेजिस्टन्स ड्रॉ करतो. इथे जवळपास 750चा याचा रेजिस्टन्स आहे. त्यानंतर पुढचा जो रेजिस्टन्स असणार आहे तो 807 रुपयाचा असेल. त्यानंतर याचा पुढचा जो रेजिस्टन्स असेल तो जवळपास इथे 888चा असेल. त्यानंतर इकडे आपल्याला 971ला त्याचा रेजिस्टन्स दिसेल आणि 1052. म्हणजे येणाऱ्या वर्षभरामध्ये किंवा काही महिन्याभरामध्ये त्याचे टार्गेट असणार आहे. पण 2 महिन्याचा विचार केला तर हा त्याचा मेजर सपोर्ट असेल. म्हणजे 659चा त्याचा मेजर सपोर्ट असणार आहे. जर आपण याच्यात एंट्री करतो तर 659चा आपला स्टॉप लॉस असेल. याच्या खाली गेला तर शेअर जवळपास थोडासा खाली येऊ शकतो. पण जास्त करून चान्सेस आहे याच्यात अप साईडला होण्याचे, कारण की या शेअरने एक ब्रेकआउट दिलेला आहे. आपले हे टार्गेट असणार आहे. तुम्ही इथे बघू शकतात
हे जवळपास 740चं पहिलं टार्गेट, 750, 807, 888, 971 हे आपले वरचे टार्गेट असणार आहेत. तर येणाऱ्या 2 महिन्यामध्ये किंवा काही महिन्यामध्ये याच्यामध्ये एक अपसाईडला मोठी मूव्हमेंट आपल्याला बघायला भेटू शकते. पुढचा स्टॉकचा ONGC असणार आहे, ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन. तर मी याचा 1 महिन्याचा टाइम फ्रेम इथे ओपन केलेला आहे. तुम्ही बघू शकता 1 महिन्याच्या टाइम फ्रेमला इथे मला एक कप तयार झालेला दिसतोय आणि इथे हँडल एक 60%च्या आसपास तयार झालेलं आहे. म्हणजे अजून 40% हँडल तयार व्हायचं बाकी आहे. म्हणजे हे मी तुम्हाला वर्ष दीड वर्षाचा एक ॲनालिसिस देतोय. तुम्ही इथे बघू शकतात की 2014च्या आसपास इथे शेअरने एक पॅटर्न फॉर्म केलेला आहे. तर 2014 ते 25 म्हणजे जवळपास 11 वर्षापर्यंत शेअरचा एक मल्टी इयर ब्रेकआउट याच्यात असणार आहे. तर इथे वर्ष 2 वर्षाचं मी तुम्हाला विजन देतोय आणि आपण काही महिन्यासाठी हा स्टॉक स्विंग ट्रेडिंगला घेणार आहे. तर हा स्टॉक्स आपण इथे बघितला की इथे कप आणि कपचं हँडल बनण्याची शक्यता आहे. हँडल अजून बनलेलं नाही, 60% बनलेलं आहे. तर ही जी मुवमेंट आपल्याला दिसते 234 ते 320 ही मुवमेंट आपण इथे कॅप्चर करायचा प्रयत्न करतोय. हे जेव्हा ब्रेक होईल तर शेअर अजून वर जाईल, पण आपण इथे एक ही मुवमेंट कॅप्चर करायचा प्रयत्न करतोय. तर मंथलीमध्ये एक कप अँड हँडल पॅटर्न आपल्याला इथे बनताना दिसतंय. जर आपण विकलीमध्ये गेलो तर विकलीमध्ये एक्झॅक्टली चार्ट सपोर्ट जवळ आहे. मी जर लेवल्स ड्रॉ केले तर तुम्ही इथे बघू शकतात की एक्झॅक्टली सपोर्टच्या लेवल जवळ ONGCचा स्टॉक्स आहे. मी जर इथे टार्गेट आणि स्टॉप लॉससाठी रेजिस्टन्स आणि सपोर्ट ड्रॉ केले तर तुम्ही इथे बघू शकतात 257चा याचा वरचा रेजिस्टन्स असेल, त्यानंतर 273चा रेजिस्टन्स असेल, त्याच्यावर जर गेलो तर एक 283चा याचा रेजिस्टन्स असेल आणि त्याच्यावर गेलो तर जवळपास 300 रुपयाचा याचा रेजिस्टन्स असेल. तर लवकरच या स्टॉक्समध्ये आपल्याला अपसाईडला मुवमेंट बनताना दिसेल. या स्टॉक्सने जर इथे अपसाईडला मुवमेंट केली म्हणजे जवळपास शेअर 240च्या वर जर गेला तर आपला हा 226चा आपण स्टॉप लॉस पकडून चालूयात. हा आपला सपोर्ट असणार आहे. 240, 257, 273, 283, 300 असे याचे लेवल्स इकडे असण्याची शक्यता आहे. तर येणाऱ्या कालावधीमध्ये 1 ते 2 महिन्यासाठी हा स्टॉक्स इथे बुलिश असणार आहे आणि वर्षभराचा विचार केला तर कप अँड हँडल पॅटर्ननुसार हा स्टॉक्समध्ये जवळपास अपसाईडला मोमेंटम येण्याची शक्यता आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही 2 महिन्यासाठी जानेवारी आणि फेब्रुवारी 2026 या 2 महिन्यासाठी तुम्ही स्विंग ट्रेडिंगचे स्टॉक्स बघितले. तर IRFC, IRVNL, NMDC, एडा, IRCTC, ONGC या 6 स्टॉक्समधले काही स्टॉक्स असे आहे की जे वर्षभर बुलिश राहणार आहे. काही स्टॉक्स असे आहे की 2 ते 3 महिन्यामध्ये आपल्याला चांगलं रिटर्न्स देऊन देईल. पण हे स्टॉक्स आपण वर्षभर जर विचारात घेतले तर हे स्टॉक्स इथे बुलिश असण्याची शक्यता आहे. तर तुम्हाला हे यूट्यूब चॅनल आवडल्यास माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर मी असेच तुमच्यासाठी एज्युकेशनल व्हिडिओ घेऊन आणेल. तर तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.